नीट मध्ये आला होता. ओके, प्रॉब्लेमचं स्वरूप कसं बघा. The velocity of a small ball of mass m आहे, density किती आहे, d आहे, when dropped in a container filled with glycerin becomes constant level. After some time, if the density of glycerin is d by 2, काही वेळानंतर बघा, then the viscous force acting on the ball will be किती आहे असा प्रश्न आहे. पुन्हा एकदा प्रश्न अजून घ्या. Velocity of the ball, small ball किती आहे, velocity of a small ball of mass m आणि density d. ज्या बॉलचा मास m आहे, ज्याची डेन्सिटी d आहे, त्याची वेलोसिटी कोणती बघा. when dropped in a container, जेव्हा तो एका कंटेनर मध्ये ड्रॉप करण्यात आला आणि तो कंटेनर कशाने भरलेला होता, फिल्ड ग्लिसरीन ने भरलेला होता, becomes constant आहे. कसं होतं, कॉन्स्टंट होता. after some time the density of the glycerin किती आहे, आता काही वेळा काय झालं, ग्लिसरीन डेन्सिटी झाली रे अर्धी झाली, पहिले d होती, आता त्याची अर्धी झाली, d by 2 झाली. then the viscous force acting on the ball, तर बॉल वरती किती विस्कस फोर्स ऍक्ट होतो ते तुम्हाला काढायचं आहे. आता एक तुम्हाला विस्कस फोर्सचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. आणि तो फॉर्म्युला असा आहे, विस्कस फोर्स इज इक्वल टू वेट मायनस बियॉन्ड फोर्स आहे. आता इथं वेट म्हणजे m1 g मायनस m2 g. आता मास म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी आहे. मास म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. इथे डेन्सिटी d1 झाली, d2 झाली, व्हॉल्यूम बरोबर सारखं आहे. आणि मासचा फॉर्म्युला आहे, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी असा फॉर्म्युला आहे. इथून vg कॉमन काढलं, इथे किती आहे, d1 मायनस d2 झालं. d1 म्हणजे d आहे, d2 किती झाली, अर्धी झाली, d by 2 झाली. मग आता तुम्हाला माहिती आहे एका d तून अर्धा d गेला तर अर्धा d राहतो, परंतु dv म्हणजेच m आहे. अशा पद्धतीने mg by 2 आलं. विस्कस फोर्स किती आला, परंतु mg by 2 आले. सर्व समजले काय, की आता पाहून घ्या. वेट मायनस बियॉन्ड फोर्स, वेट म्हणजे किती, m1g मायनस किती, m2g. m1 म्हणजे m म्हणजे काय, मास म्हणजे काय, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. m1 असल्यामुळे d1v, m2 असल्यामुळे d2v आलेले आहे. इथं vg कॉमन काढलं, परंतु d1 मायनस d2, d1 म्हणजे d केलं, d2 म्हणजे d by 2 घेतलं. एका d तून अर्धा d गेला, अर्धा d राहतो आणि dv म्हणजेच m आहे. अशा पद्धतीने तुमचा आन्सर किती आलेला आहे, mg by 2 आलेला आहे. म्हणून इथं ऑप्शन्स पहा, ऑप्शन डी तुमचा आन्सर आलेला आहे. ओके, चला लिहा. हे आला होता प्रश्न मार्च मध्ये. ओके, हा केव्हा आला होता, मार्च 2022. एमसीक्यू मध्ये बोर्ड मध्ये आला होता. ओके, प्रश्न पुढे वाईट झाला. पहा, हायड्रॉलिक लिफ्ट, एक हायड्रॉलिक लिफ्ट आहे, इज डिझाइन टू लिफ्ट हेवी ऑब्जेक्ट्स. त्याला मोठे मोठे ऑब्जेक्ट्स लिफ्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं. ऑफ अ मॅक्सिमम मास, मॅक्सिमम मास किती आहे, 2000 kg आहे. द एरिया क्रॉस सेक्शन किती आहे, ऑफ पिस्टन कॅरिंग द लोड, एरिया क्रॉस सेक्शन एवढा आहे, किती आहे, 2.25 × 10⁻⁻ किती आहे, -2 आहे. व्हॉट इज द मॅक्सिमम प्रेशर, व्हॉट इज द मॅक्सिमम प्रेशर स्मॉलर पिस्टन वुड हॅव टू बियर, है की नाही, काय तो लक्षात घ्यायचं. प्रेशर इक्वल काय फॉर्म्युला आहे पोरांनो, फोर्स अपॉन एरिया फॉर्म्युला आहे. फोर्स म्हणजे काय, मास इनटू एक्सेलरेशन आहे. मास किती आहे आपल्याकडे, 2000 आहे, मास आहे 2000, g ची व्हॅल्यू 9.8 आहे. एरिया किती, एरिया क्रॉस सेक्शन एवढा आहे, 2.25. इथं लिहिलाय मी काय केलं लक्षात घ्या पोरांनो. तर हे 3 शून्य म्हणजे 10⁻³ आलं, हे 10⁻⁻2 वर आणलं, ते 3 आणि हे 2 म्हणजे 10⁻³ झालेला आहे, 5 झाला. इथं 2 आहे, 9.8 आहे आणि 2.25 आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, किती आलं ते 19.6/2.25. आता काय केलं पाहिजे पोरांनो, 2.2 चं 5 मध्ये काय पाहिलं तर ते रेसिप्रोकल पाहिलं. काय पाहिलं पाहिजे,
रेसिप्रोकल पाहायला पाहिजे आणि आलेल्या रेसिप्रोकलचा आणि याचा गुणाकार केला पाहिजे, त्यामुळे तुमचं उत्तर हे 0.87 × 1 10 to the power 6 येतं. तर हे 0.87 कुठं आहे पहा, हे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. Which of the following is conserved? खालीलपैकी कोणतं कंजर्वड आहे? कंजर्वड आहे म्हणजे चेंज होत नाही, जसं आहे तसंच राहतं, त्याला म्हणायचं कंजर्वड. लिनियर मोमेंटम आहे का? नाही. एंगुलर मोमेंटम आहे का? नाही. मास आहे का? नाही. तर एनर्जी कशी आहे? कंजर्वड आहे. तुम्हाला काय सर्वांना माहिती आहे बघा, आपण 8वी 9वी मध्ये जाणून शिकलेलं आहे. एनर्जी काय होत आहे? कंजर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी निर्माणही करता येत नाही आणि एनर्जी नष्टही करता येत नाही. फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये करता येते, त्याला आपण काय म्हणतो? कंजर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो. एनर्जी neither be created nor be destroyed. It can be converted from one form to another form only. Okay. So this law is called as the conservation law of energy. म्हणून कंजर्वड कोणती आहे? बर्नौलीच्या रूल प्रमाणे एनर्जी कशी आहे? कंजर्वड राहते. म्हणून ऑप्शन तुमचं कोणतं बरोबर आहे? डी बरोबर आहे. रेनॉल्ड्स रेनॉल्ड्स नंबर ऑफ अ लिक्विड किती होगा? रेनॉल्ड्स किती आहे? 900 आहे. द नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड इज नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड किती आहे? ठीक आहे. तर लिक्विडचं नेचर कसं असतं? नेचर हे लॅमिनार असतं. लॅमिनार नेचर एक तुर्बुलंट नसतं किंवा अनस्टेबल नसतं किंवा चेंजिंग स्ट्रीमलाईन नसतं, तर कसं असतं? ते लॅमिनार असतं. तर अशा पद्धतीने तुमचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे? बी बरोबर आहे. तर या पाठावरचे सर्व एमसीक्यूज क्लिअर झालेले आहेत.